एक महत्वाची सूचना आपल्याला देतोय, चेंडू केव्हाही हरवला फुटला तरी नवीन चेंडू देण्यात येईल. सर्वात महत्वाची सूचना आपल्याला देण्यात येत आहे, चेंडू कधीही हरवला तरी चेंडू नवीन देण्यात येईल. सामन्याला आपण सुरुवात करतोय. आजचा हा शेवटचा महाअंतिम दिवस, शेवटच्या महाअंतिम दिवसाला सुरुवात आपण करत आहोत. निश्चितच या संपूर्ण सोहळ्यासाठी साई चषक 2024 हे महापर्व या ठिकाणी संपन्न होतंय आणि या महापर्वाला आपण सुरुवात करतोय. आनंदजी अधिकारी साहेब आणि साई स्पोर्टच्या संपूर्ण टीमच्या सुपीक संकल्पनेतून साकार होत असणारा हा भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आमचे मित्र निश्चितच आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी टेनिस क्रिकेटची मुलूक मैदानी तोफ बाबू शहा सर यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. गेम ऑन. पहिला चेंडू बॅटची एज आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाब्याचं योगदान येत आहे. बॅटिंग करत असताना मेन इन येलो आपण पाहत असाल. भंडाऱ्याचे उधळण करण्यासाठी आज निश्चितच टीम सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांना फाईट करत असताना एव्हरग्रीन बेस्ट ऑफ बोरशेदी या दोन संघांच्या दरम्यान ही महत्वाची मॅच चालू झाली. 5 षटकांचा सामना आहे आणि षटक क्रमांक 1 ला आपण सुरुवात करतोय. सिंगल 1 धाबाली. त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहत असाल सिंगल धाबेसाठी जातोय. 2 चेंडूंवरती 2 डिक्लेअरच्या धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. खाडे विद्यालयाचं हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक लढत आपल्याला पाहायला मिळते. बिग फाईट, मोठी मॅच, काटेकी टक्कर मैदानावरती पेश होतीये. मैदानाच्या आतमध्ये 2 झुंजार संघ एकमेकांच्या समोर उभे टाकले. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्राला आपण सुरुवात करतोय. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पराग, पंकज आणि पराग. रॉयल स्ट्रायकर शेई संघाची एवन जोडी बॅटिंग करते. धावफलकावरती 2 धावा. शांत झालेली सुरुवात, शांत झालेली ही सलामी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती. अर्जुन बांगर गोलंदाजी करतोय. वेगवान तेज सरार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेले हे सर्व खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतील. शहापूर ग्रामीणचं एक जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवू शकाल. यावेळेस आक्रमण केलंय. चेंडू हवेत. सेफ हँड. रोशन वेखंडे चेंडूच्या खाली. चुकी करणार नाही. झेल टिपला. पहिला फलंदाज बाद होतोय. पराग तारमळे तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतोय. लागलेला हा पहिला धक्का. पराग तारमळेचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि लागणारा आहे एक मोठा हादरा रॉयल स्ट्रायकर शेई या संघाला. जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. एका बाजूनं ताकदवर बॅटिंग तर दुसऱ्या बाजूनं मास्टर माइंड गोलंदाज अर्जुन बांगर गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत फेकले 4 चेंडू. धावा खर्च करतोय केवळ 2 आणि धावफलकावरती आपण पाहाल तर एक गडी सुद्धा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांत करत असताना, फलंदाजांना थंड ठेवत असताना, थंडीचे हे दिवस आणि गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. साई चषक 2024 मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. गेली 5 दिवस या संपूर्ण सोहळ्याचा रणसंग्राम आपण अनुभवतायत आणि आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण सुरुवात करतोय. जबरदस्त मॅच. पहिला धक्का बसलाय. धावफलकावर आहे 2 धावा. नवीन बॅट्समन मैदानावरती. लेफ्ट हँडेड फलंदाज रोहित तारमळे. अष्टपैलू खेळाडू स्ट्राईक एंडवरती तयार. अर्जुन बांगर राईट मोर द विकेट. यावेळेस हा फटका खेळतोय. मिड ऑफ वरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. स्टॉप देतोय. एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 धावा धावफलकावर. शांत चाललेला हा खेळ. अर्थात आमच्यासोबत सकाळच्या सत्रामध्ये आमचे स्कोरर मित्र पॉप सर. सुंदर हस्ताक्षर आणि त्यांच्या हस्ताक्षरानं सजलेले हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. सुजयजी भगत सर आम्हाला जोडले जात आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये एक चांगली कामगिरी करणारी ही दोनही गोड व्यक्तिमत्व आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. यावेळेस पहा जबरदस्त क्लासिकल नजराणा. पंकज तारमळेच्या बॅटमधनं कव्हर स्वीपर बाउंड्रीला सलामी. या दिवसाचा पहिला चौकार. पहिला चौकार आणि निश्चितच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 7 धावा, 1 गडी बाद. षटक चांगलं राहिलं होतं मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवरती आलेला एक चौकार आणि त्यानंतर आपण पाहाल तर नक्कीच धावफलकाला एक थोडीशी गती प्राप्त केली जाते. बॅटिंग करत असताना पंकज तारमळे आणि त्याला साथ देत असताना रोहित तारमळे ही जोडी मैदानावर. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन दोघांच्या साथीने इथून डावाला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल तर पंकज आणि पराग
पराग लवकर बाद झाला. परागच्या जागेवरती रोहित येतोय. अर्थातच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती सातत्यानं ठेवणारी ही टीम अभ्यासपूर्ण खेळासाठी जाणणार संघ आहे रॉयल स्ट्रायकर शेई. आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय बेस्ट ऑफ बोरशेती. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला वेट एक षटक संपलंय. धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर राहतील. काळजी घ्या. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 5 षटकांच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. आणि मागच्या बाजूला डिक्लेअर झोन असल्या कारणाने नक्कीच हा बदल आपण या ठिकाणी करतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. रोहित तारमळे मैदानावरती आला. कबरच्या डोक्यावरनं खेळतोय. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. बिग हिट चौकार. 9+4 या 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. एका मॅच मध्ये एकच रिव्ह्यू दिला जाईल. सर्वात महत्वाची सूचना आपण लक्षात घ्या. एका मॅच मध्ये एकच रिव्ह्यू दिला जाईल. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा रिव्ह्यू रिटेन करू शकता. अन्यथा आपला रिव्ह्यू समाप्त होत असतो. पाहिलं जात आहे. हाईट फॅक्टर चेक केला जातोय. पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आपण ऍड करतोय. स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा इथून मात्र जोडल्या जात आहेत. फ्री हिटचा इशारा अमित डांगरे सरांना आपण पाहत आहे. जबरदस्त कामगिरी अगदी पहिल्या दिवसापासून पंचांच्या भूमिकेमध्ये पार पाडतायत. बाळा इकारे त्यांना जोडले जात आहेत. बेस्ट ऑफ बोरशेती संघ आपण आपला रिव्ह्यू या ठिकाणी गमावला आहे. काळजी घ्यावी लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती SB ऑन साइडला खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला येतोय. पकडेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव. एक चौकार आला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवतोय. एक सिंगल धावेचं योगदान येतं. एका धावेच्या मदतीनं धावफलक झालं ते 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना 5 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर अर्जुनच्या केवळ 7 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. आक्रमणाला सुरुवात झाली. धावफलकावरती अद्यापपर्यंत आहेत त्या 13 धावा. SBचा हा चेंडू सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पंकज जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं आणि या अनुषंगाने चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर सरळ निघून जातो. विकेट किपर संदेशच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. सुमित भांगरे. गोलंदाजी मार्कवरती SB. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पाहिलं जाईल. चेक केलं जाईल. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव येते. धावफलकाला जोडतायत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत रॉयल स्ट्रायकर शेई संघाचा. रॉयल खेळ आपण अगदी ज्या दिवशी क्वालिफाय झाले त्या दिवशी पाहिलाय. आज मैदानावरती संघर्ष. बेस्ट ऑफ बोरशेती या संघाच्या सोबत यावेळेस हा फटका खेळतोय अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. पकडलं फेकलं तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावेची मदत. 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर. हा संपूर्ण 16 मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. साई चषक 2024 आणि संपूर्ण सजावट आपण पाहत असाल. चारही बाजूला मैदानाच्या कणात पाहायला मिळते. सीमारेषेची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भव्य दिव्य व्यासपीठ. आमच्या आवाजाची काळजी घेत असताना आसिफ मंडप डेकोरेटर्स धसई यांचं हे दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. आसिफ साहेबांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. या दरम्यान पहा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय आणि या अनुषंगानं चेंडू शरीरावरती आदळतोय आणि एक सिंगल धावेचं योगदान. 16 धावा धावफलकावर. चांगली धावसंख्या. इथून मात्र उभा राहायला सुरुवात केली. रोहित तारमळे साथ देतोय. पंकज एकमेकांच्या साथीनं इथून किल्ला लढवतायत. एकमेकांच्या साथीनं डाव सावरतायत. डावाला आकार देत आहेत. स्ट्राईक एंडवरती पंकज. आता मात्र आगळा वेगळा स्टान्स आपण पाहू शकता अगदी ऑप्टिकच्या बाहेर. गोलंदाजी SB. यावेळेस समोरच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग.
प्रॉपर टायमिंग फटका, भंडाऱ्याची उधळण, बॅट्समन पंकज तारमळे ऑन फायर. इट्स अ मायटी सिक्सर. बावीस धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जाणारा हा युवा यंगस्टर खेळाडू पंकज तारमळे, मॅन फ्रॉम रॉयल स्ट्रायकर शेई, स्ट्राईक एंडवरती तयार आहे. षटकार ठोकला त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा अक्रॉस द बॅट न खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या जवळ. रोशन वेकंडे त्या ठिकाणी पकडलं फेकलं, धोक्याची घंटा, बोरशेतीचा चित्ता, मास्टर माइंड खेळ पाहायला मिळाला. पकडलं फेकलं, वेगानं थ्रो, मोठी विकेट मैदानात कॅरी केली जाईल. गरज होती का प्रश्न विचारला जाईल. धावबादच्या स्वरूपात रोहित तारमळेचा खेळ संपला. दुसरा फलंदाज बाद होतोय आणि लागणारा हा दुसरा धक्का टीम रॉयल स्ट्रायकर शेई या संघाला. दोन षटक संपतायत. धावफलकावरती आपण पाहताय 23 धावा. सुरुवात दमदार. पहिल्या षटकात केवळ 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर हे दुसरं षटक चालू झालं त्यावेळेस आपण पाहताय तर आक्रमणाला सुरुवात केली पंकज आणि रोहितनं. सुरुवात जबरदस्त दिली, मात्र शेवटच्या चेंडूवरती दुर्दैवीरित्या रोहित तारमळे धावबाद झालाय. धावफलकावरती आपण पाहू शकाल 23 हा आकडा 11.5 ची सरासरी राखत असताना या 23 धावा धावफलकावरती जोडतायत. सुंदर बॅटिंग. मात्र या ठिकाणी रोहित आउट झाला. रोहित आउट झाल्यानंतर त्याच्या जागेवरती नवीन बॅट्समन नितीन येतोय. ताकदवर संघ आहे. एकाहून एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नितीन तारमळे येतोय स्ट्राईक एंडवरती. संघाचा बॅकबोन. संघासाठी निश्चितच भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. आज आपल्या गावाच्या टीमसाठी पुन्हा एकदा मैदानावरती. यावेळेस बॅटची एज. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावेचं योगदान. एका धावेची मदत. धावफलक जाऊन पोहोचलं ते 24 वरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. संडे सुपर संडे करण्यासाठी आज आपण पाहत असाल तर चारही बाजूला प्रेक्षक राजाची गर्दी अगदी सकाळच्या सत्रात व्हायला सुरुवात झाली. शहापूरचा क्रिकेटचा प्रेक्षक म्हटला म्हणजे एक दर्दी प्रेक्षक. आणि आज त्यातल्या त्यात रविवारचा सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशी मैदानाच्या बाजूला आपल्याला तुडुंब गर्दी प्रेक्षक राजाची पाहायला मिळेल. आलेल्या सर्व तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं आयोजन कमिटीच्या वतीनं, साई चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अर्जुन बांगर. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक चालू झालं. यावेळेस सुद्धा बॉडी लाईन चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं जातोय. सिंगल धाव जरूर येईल. सिंगल धावेचं योगदान. लेगबाईचा इशारा येतोय आणि अवांतरच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 5 षटकांची मॅच मित्रांनो. धावा येणं गरजेचं असतं. धावा कुठल्याही पद्धतीनं येऊ देत. धावा येणं हे फार महत्वाचं असतं. एक सिंगल धावा आली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. नितीन तारमळे, पंकज तारमळे. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात खेळतोय. पंकज मात्र आज भरपूर फॉर्म मध्ये. सलामी करण्यासाठी मैदानावरती आला. अजूनही आबाधित खेळतोय आणि निश्चितच आज आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करायची. आज संघाला सावरायचंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच एक ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. साई चषकाचा हा थरार आम्हाला जिंकायचा आहे. विजयाचा झेंडा मैदानावरती काढायचा आहे. या अनुषंगानं मैदानावरती आज सर्व टीम खेळताना पाहायला मिळतील. अर्जुन बांगर राईट अमोर द विकेट. स्ट्राईक एंड वरती पंकज तारमळे. यावेळेस पहा बॅक फुटला जाऊन खेळतोय. कव्हर स्वीपरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर दूरवरनं आला, पकडलं फेकलं. तोपर्यंत एक सिंगल धावेचं योगदान. सुंदर बॅटिंग. 26 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू झालंय. बॅटिंग सचिनजी किरपन साहेबांची आज सकाळच्या सत्रात एक लगेच सुंदर कमेंट येते. आज आपल्याला सर्व मॅच विनर टीम खेळताना पाहायला मिळतील. शहापूर तालुक्याचं बेस्ट क्रिकेट आज आपल्याला अनुभवता येईल. साहेबांचं स्वागत करूया. या दरम्यान हा झेल सुटतोय. नितीनला मिळालेलं जीवनदान. सुंदर चेंडू. अर्जुन बांगर आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं असेल तर निश्चितच 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर थोडंसं महागडं षटक एसबीचं आलं. यावेळेस हे तिसरं षटक चालू झालंय. धावफलकावरती अद्यापर्यंत 2 गडी बाद 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर नितीन आणि त्याला साथ देत असताना पंकज.
यावेळेस पहा जबरदस्त चेंडू गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला पिच केलं, राईज केलं वेगानं, सरळ संदेश वेखंडेच्या हातामध्ये चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. अर्जुन बांगर यासाठी ओळखला जातो. ते थर्रार गोलंदाजी, हार्ड हिटिंग बॅटिंग हे त्याचं वैशिष्ट्य. गेली कित्येक वर्ष आपण पाहत असाल तर शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाला एक व्यावसायिक खेळाडू म्हणून अर्जुन बांगरनं ओळख दिली. आज मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या गावच्या संघासाठी खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवतोय, बॅटच्या रडारपासून दूर अर्जुनच्या माध्यमातून टाकला जाणारा हा डॉट. षटक संपतोय तिसरं. धावफलकावरती आहेत 27 धावा. 9.00 ची सरासरी राखत असताना 27 धावा धावफलकावरती. 23 धावा होत्या. 2 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला आपण पाहताय तर या षटकामध्ये आपण पाहताय केवळ 4च धावा खर्च केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर आहेत त्या 27 धावा. 5 षटकांची मॅच. सकाळचं सत्र आहे आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली रॉयल स्ट्रायकर शेई या संघानं. पहिल्या षटकाला खर्च केला 7 धावा. अर्जुन बांगरचं ते सुंदर षटक होतं पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहिलं एसबी. त्या षटकामध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 16 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. 23 धावा 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या. त्यानंतर हे तिसरं षटक अर्जुन बांगरचं सुंदर आलं. पुन्हा एकदा बोरशेती संघाचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती आपल्याला अद्यापपर्यंत पाहू शकाल तो 27 हा आकडा. 2 गडी बाद 27 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. नवीन गोलंदाज तेजस येतोय गोलंदाजी मार्कवरती. जबाबदारी खांद्यावरती आहे कारण 3 षटकांमध्ये 27 धावा एक चांगली धावसंख्या मानता येईल. शेवटची 2 षटकं अजूनही बाकी आहेत. आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये बॅट्समन सज्ज आहे. यावेळेस नितीन तारमळे प्रहार करण्याचा प्रयत्न, फसलेला फटका फिल्डर चेंडूच्या खाली. हा सुंदर झेल अगदी सहजगत्या कलेक्ट केला जातोय. माघारी पाठवलं जाईल. रॉयल स्ट्रायकर शेई संघाला हा मोठा हादरा. नितीन तारमळे तंबूच्या आश्रयाला. नितीन तारमळे बाद होतोय. लागलेला हा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्ट्रायकर शेई संघाला लागलेला हा मोठा हादरा. फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागतोय. रॉयल स्ट्रायकर शेई संघ इथून मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय कारण अर्जुनचं जे षटक आलं केवळ 4 धावांचं आलं. त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं होतं. अगदी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बाद होतोय. नितीन बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती. शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन येतोय हरीश. हार्ड हिटर फलंदाज. अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या फटक्यांसाठी चालला जाणारा हा बॅट्समन आणि आल्या पहिल्या चेंडूवरती हा मोठा धक्का मिळेल. रॉयल स्ट्रायकर शेई संघ अडचणीत सापडतोय. हरीश गोल्डन डकचा शिकार. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती नितीनचा गडी. त्यानंतर आपण पाहताय तर हरीश बाद होतोय. पाठोपाठ लागलेला हा दुसरा धक्का आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तेजसला आपण पाहता. सुंदर गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी यावेळेस जसं आपलं षटक आपल्या हातामध्ये मिळालं दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती घडवतोय. नितीन तारमळेला बाद केलं. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडला. त्यानंतर आपण पाहताय तर हरीश तारमळे बाद होतोय. योगेशजी विषय यांची कमेंट इथे. जबरदस्त लाईव्ह स्ट्रीमिंग. नक्कीच मित्रांनो tenniscricket.in ही वाहिनी त्यासाठी ओळखली जाते. आमचे प्रथमेश सर आणि संपूर्ण टीमचं हे यश आपल्याला पाहायला मिळतंय. tenniscricket.inचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. यावेळेस पहा आडव्या बॅटनं खेळतायत. बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाही. धावा मात्र इथून थांबल्यात. धावांचा पडलेला दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्ट्रायकर शेई सारखा मातब्बर संघ मैदानावरती आणि त्यांच्या विरोधात एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करतायत. गोलंदाजी मार्कवरनं तेजसला आपण पाहता. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकले. 2 गडी बाद केले आणि एकही धाव खर्च न करता धावफलकाला लावलेला हा फुल स्टॉप. स्कोर कार्डवरती 27 हा आकडा. या चेंडूवरती मात्र आक्रमण केलंय. फटका खेळलाय. फिल्डर दूरवर येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि या शेवटच्या मुवमेंटला हातातनं चेंडू स्किट झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेसाठी धावतायत. तिसरी धाव कंप्लीट होईल का आणि या नादात फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. धावबादच्या स्वरूपात लागणारा अजून एक धक्का टीम शेई या संघाला. फलंदाज जयेश मैदानावरती आला तसा तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावांचं योगदान आलं होतं आणि त्यानंतर गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल.
तिसरी धाव घेताना मात्र धावबाद होतोय आणि हा निश्चितच लागलेला एक अजून मोठा हादरा रॉयल स्ट्रायकर शेई या संघाला. सुंदर बॅटिंग करत होता. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, मात्र त्या तिसऱ्या धावेच्या नादामध्ये इथून धावबाद होतोय नवीन फलंदाज मैदानावरती तुषार. पंकज अजूनही एका बाजूने किल्ला लढवतोय. साथ देण्यासाठी तुषार मैदानावर. 5 षटकांची मॅच. 45 ते 50 धावा तुमच्या पदरात असतील तर एक चांगलं बॅटल आपल्याला पाहता येईल. यावेळेस पहा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल ते 30 वरती जाऊन पोहोचलं. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर शेई संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज तेजस. बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा हा एक अजून बेस्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचं जर विश्लेषण केलं अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकतोय. केवळ 2 धावा खर्च करत असताना 3 धावा खर्च करत असताना 2 गडी सुद्धा बाद करतोय. यावेळेस पहा हा चेंडू सरळ जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने. षटक संपतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा 31. धावा शेवटच्या एका चेंडूवरती एक सिंगल धाब्याचं योगदान आलं. आपण पाहिलं असेल तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर या 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना निश्चितच रॉयल स्ट्रायकर शेई हा संघ खेळतोय. फाईट देत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघ समोरून फाईट देतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. फिल्डिंगचं पाचारण दिलं बेस्ट ऑफ बोरशेती या टीमला आणि 4 षटकांचा खेळ आपण पाहताय पूर्वार्धातला संपन्न झालाय. धावफलकावरती 31 हा आकडा. अर्थातच 2 मातब्बर टीम एकमेकांच्या समोर खेळतायत. अर्थातच हे त्रिकूट आपण पाहू शकाल. अर्जुन, बाली आणि रोशन या खेळाडूंनी मात्र या संपूर्ण संघाला एक वेगळी उंची आणि ताकद दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सिनियर खेळाडू ज्युनियर खेळाडूंना पुन्हा एकत्रित केलंय. एकत्र ताकद जमा केली आहे. युवा शक्तीचा जोश सुद्धा पाहायला मिळतोय. सुंदर खेळ अलीकडच्या काळामध्ये या संपूर्ण टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी तालुक्यामध्ये जाऊन रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या नावाचा निश्चितच डंका पिटवणारा हा संघ. ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेटच्या पटलाची चर्चा होते त्याच्या वेळेला बेस्ट पसंती आणि पहिली पसंती दिली जाणारी ही टीम. बेस्ट ऑफ बोरशेती शहापूर तालुक्याचा मान, अभिमान, सन्मान. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरनं रोशन येतोय. रोशन वेखंडे यावेळेस गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू समोर पिच केलं. लेग कटर पाहायला मिळतो. टप्पा खाल्यानंतर बाहेर निघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असणारा हा गोलंदाज. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तुषार. जबाबदारी मोठी आहे. इथून जबाबदारी पार पाडायची आहे. धावफलक स्थिरावलेले 31 या आकड्यावरती. शेवटच्या 5 चेंडूंवरती धावा करणं तुषारला मात्र अनिवार्य असेल. तुषार आणि पंकज हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन वेखंडे राईट मोर द विकेट. यावेळेचा फुलटो चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टो एज. त्यानंतर सीमारेच्या वरती चेंडूला अडवलं, फेकलं. थोडीशी उशिरा आलेला हा थ्रो आणि या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं लाईटली घेतलं अर्जुननं. कदाचित ही संधी झेरली आणि लगेचच 2 धावा पूर्ण करतायत. 33 हा आकडा. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती तुषार. जबाबदारी स्वीकारायची आहे. स्लॉक्सचं हाणामारीचं हे षटक. यावेळेस हा चेंडू लेगस्टम्पच्या लेगस्टम्पवरती पिच झालेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या कदाचित पायावरती स्पर्श झालाय का हा प्रश्न विचारला जातोय आणि यस हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. डोक्यानं खेळणारा खेळाडू म्हणून रोशन वेखंडेकडे सातत्यानं पाहिलं जातं. अष्टपैलू खेळासाठी ओळखला जाणारा हा बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू रोशन वेखंडेला आपण पाहत आहे. फेकलेला हा डॉट राईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती तुषार. यावेळेस पुन्हा एकदा जागेवरनं खेळवले. टप्पा खाल्ल्यानंतर भरपूर वळण घेत बाहेर निघणारा हा चेंडू. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन सातत्यानं होत नाही. सातत्यानं येणारे डॉट बॉल. भरपूर चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत असाल तर रोशन इथून मात्र कंबर कसतोय. फलंदाजांना जखडून ठेवतोय, आखडून ठेवतोय, चौकार षटकारांपासून दूर ठेवतोय. पुन्हा एकदा अगदी समोरून बॅट जागेवरनं फिरवली जाते. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. टर्न होऊन चेंडू बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते डॉट.
दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार टप्पा, अगदी समोरून चेंडूला फिरवतोय. असं वाटतं कदाचित हा चेंडू रडारमध्ये आहे, बॅट फिरवल्यावरती बॅटवरती येईल, मात्र वळण घेत बाहेर निघणारे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन बेखंडे यावेळेस पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्पा पाहायला मिळाला पहिल्या चेंडूपेक्षा. यावेळेस पुन्हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 5 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय रॉयल स्ट्रायकर शेई या संघानं. 5 षटकांचा पूर्वार्ध संपन्न झाला. 33 धावा आणि 34चं टार्गेट बॅटिंग करताना पाहायला मिळतील टीम बेस्ट ऑफ बोरशेती. यापुढील सामना असेल RCC 40 आणि त्यांना फाईट करेल टीम विकी 70 पाली. दोनही संघाचे कॅप्टन मी आपणास विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. विकी 70 पाली आणि RCC 40+ डोंबिवली दोनही संघाचे कर्णधार मी आपणास विनंती करतोय आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मित्रांनो अनिवार्य आहे. या अनुषंगानं दोनही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. विकी 70 पाली आणि 40+ RCC डोंबिवली दोनही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस केला जाईल. या ठिकाणी आपण पाहताय निश्चितच पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावा जमवल्या आणि 34 धावांचं आव्हान दिलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील टीम बेस्ट ऑफ बोरशेती. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देईल आणि मी समालोचन कक्षामधून तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. साई स्पोर्ट्स आयोजित साई चषक 2024चा हा रणसंग्राम शेवटच्या महाअंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि या शेवटच्या महाअंतिम दिवसाला शहापूरच्या प्रेक्षक राजाचं मनोरंजन करण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वाचा सर्वात पसंतीचा चेहरा, पसंतीचा आवाज, चुलबुले आणि कॉमेडियन आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी येत आहेत. सन्माननीय 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 बाबूशाह सर. वेलकम टू शहापूर सर. तो चलिए धन्यवाद। चलेंगे यहाँ से। सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है साई चषक 2024 से। और पहला मुकाबला देखिए यहाँ से। तो चलिए टॉस का बॉस बात करेंगे तो यहाँ से रॉयल स्टार सही टीम ने देखिए हमारे बात करेंगे टॉस जीतने के साथ साथ बल्लेबाजी चुने थे। और जहां पर गेंदबाजी के लिए बात करेंगे बेस्ट ऑफ बरशुते टीम देखिए बात करेंगे। इस सीजन की बहुत इनफॉर्म टीम है देखिए। तो चलिए पहला गेंद से यहाँ पर डिक्लेरेशन पाई से करनाथ बाला इखारी सर देखिए आज अंपायरिंग में हम देख सकते हैं अमित सर, अविनाश सर, तो चलिए इस टूर्नामेंट की बात करेंगे तो हमारे लाडले आयोजक आनंद से अधिकार साहब देखिए उनके साथ साई स्पोर्ट्स शाहपुर। अरे चलिए भाई मिड ऑन के ऊपर से खेला गया, बाउंड्री लाइन से करीब 1 बाउंस 4 रन्स।
तो चलिए यहाँ पर सॉन्ग के ऊपर थोड़ा सा पाबंदी निश्चित रूप से रखा गया है। तो चलिए कोई बात नहीं, कितना बड़ी बड़ी शहरों में कभी कभी छोटी छोटी बातें होती रहती हैं। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से छोटा सा टारगेट रखा गया है, इतना बड़ा टारगेट नहीं कहा जाएगा, लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 6 रन। बैटर की बात करेंगे तो यहाँ से अर्जुन पांगर और उनके साथ देखिए प्राउड ऑफ पाली, और यहाँ पर देखिए नो बॉल्स आता हुआ अर्जुन पांगर। देखिए बात करेंगे वंडर बॉय शाहपुर, और क्या मुकाबला खेले थे भाई इस सीजन में ढोंडा उडल से मापुली के टूर्नामेंट के ऊपर से। और उसके साथ साथ देखिए रायगढ़ पर भी जाकर बहुत बढ़िया क्रिकेट खेले थे। शायद कुछ टूर्नामेंट हाथ से निकला सीजन की शुरुआत में, लेकिन अपना जज्बा जलवा बरकरार रखें। और ये चलिए लेन छोटा था एकदम से, लाइन भी खराब था, लेकिन डिक्लेयर जोन देखिए जहां से 1 रन से, यही दिक्कत रहता है जब डिक्लेयर जोन आपको रहता है ना, छोटी गेंद में आप उतना फायदा नहीं ले पाते हो। टीम का स्कोर बात करेंगे तो यहां से पहुंचा देखिए 8 रन। तो चलिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहां से 8 रन। यहां से बात करेंगे तो चलिए गेंद बात करेंगे, किसी भी वक्त देखिए मैदान से बाहर जाए या टूटे फूटे तो आपको देखिए नया गेंद दिया जाएगा। और शाहपुर सर्चे में देखिए नगरी में शायद मैं दूसरी मरतबा SPL देखिए बात करेंगे, सेंट्रल प्रीमियर लीग पे देखिए तस्वीर रखा था, लेकिन उसके बाद है आज साई चेसक की देखिए बात करेंगे फाइनल डे। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 8 रन बनाए हैं, और जहां पर देखिए पहला ओवर चलता हुआ गेंदबाजी की बात करेंगे, निखिल देखिए यहां से गेंदबाजी के लिए तैयार छोटे रन के साथ। अरे चलिए जगह बनाकर से शॉर्ट पॉइंट तैनात है, जब तक गेंद को रोका जाता है 1 रन आता हुआ। टारगेट की बात करेंगे, टारगेट देखिए कितना बड़ा तो नहीं कहा जाएगा, 33 रन बनने के साथ साथ 34 रनों का टारगेट से कितना छोटा सा टारगेट को बचाना, जिससे सांप के मुंह से मेंढक को बचाना आसान काम नहीं रहता है। अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग, हर चीज आपको बेहतर करना पड़ता है। और शुरुआत के 2 बैटर को देखिए, सबसे पहले इन्हें रोकना बहुत जरूरी है। लगातार देखिए सोच है, लेग स्टंप पर गेंद रखा जा रहे हैं। व्हाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से और 1 रन आता हुआ। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 10 रन, जहां पर 34 का पीछा करना है और 10 तक पहुंच चुके हैं। स्कोर की बात करेंगे, स्कोर 10 है। और ये चलिए भाई आगे निकले, शॉर्ट कवर के ऊपर से खेला गया गेंद, डीप कवर सीमा रेखा के बाहर आता हुआ 4 रन। बहुत बढ़िया देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव है, एकदम से देखिए बात करेंगे दूध का दूध पानी का पानी। और क्या देखिए यहाँ पर बल्लेबाजी का यहाँ पर हम नजारा पेश करते हुए अर्जुन पांगर देखिए क्रिकेट की क्लास देखिए इनके पास भरा हुआ है। शॉर्ट सिलेक्शन देखिए लाजवाब। मैं हमेशा देखिए हर खिलाड़ी को कहता हूँ कि जिंदगी में अगर इस अर्जुन पांगर बनना है तो फिर देर रात तक देखिए भाई चैटिंग करने से बेहतर है उनकी शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। क्या बढ़िया देखिए कदमों का इस्तेमाल किया, गेंद के लाइन तक पहुंचे, और उसके बाद देखिए शॉर्ट कवर के ऊपर से जो मैंडेटरी पावर प्ले रहता है ना, उसका भरपूर फायदा लेते हुए। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए चलिए यहाँ पर 1 गेंद बचा है। अंपायर थोड़ा गेंदबाजी विषय बताइए भाई।
पहला गेंद डॉट बॉल और उसके बाद देखिए चौका, उसके बाद एक सिंगल, उसके बाद एक नो बॉल्स, सिंगल्स, वाइड 4। एक डॉट था क्या? हाँ तो चलिए भाई, ओवर कंप्लीट। चलिए अगर एक गेंद में आपको रन नहीं मिला है, डॉट गेंद है, तो फिर ओवर कंप्लीट है। भला इकारी सर, हर गेंद में रन आया है क्या? ऐसा कोई गेंद है जहां रन नहीं आया है? चलिए ये रहा एक गेंद डॉट था निश्चित रूप से। अंपायर बाला इकारी सर और उनके साथ है अमित सर। देखिए लाजवाब अंपायरिंग, अमित डांगरी सर और बाला इकारी सर। अविनाश पवार सर, अविनाश टेम्बे सर देखिए बात करेंगे। और ये चलिए भाई, और एक देखिए क्लासिक यहाँ पर देखने को मिलता हुआ। शुरुआत देखिए यहाँ से सेकेंड ओवर के पहले गेंद के ऊपर 4 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ से दिखाते हुए दोनों बैटर्स से। यही जोड़ी खास करके खास रहते हैं। छोटा सा टारगेट बचाना है तो फिर ये दोनों बल्लेबाज को रुकना बहुत जरूरी है। शुरुआत में अगर ये खेल गए तो फिर मुश्किल बन जाएगा। ओहो, ये देखिए भाई इनसाइड आउट है। क्रिकेट का सुंदरता, फील्डर देखिए पीछे पहुंचे, जब तक गेंद को यहां पर से कवर कर लेते, वापस भेजते गेंदबाजी के थ्रो में, तब तक देखिए दोनों बैटर्स बड़ी इत्मीनान के साथ हैं सेकेंड यानी दूसरा रन कंप्लीट करते हुए। अब समीकरण की बात करेंगे तो यहां से देखिए 20 रन तक पहुंच गए, 14 की जरूरत है। और इसके बाद जो मैच खेला जाएगा दोनों कप्तान से, आरसीसी डोंबिवली 40+ और उस टीम के साथ है बिकी 70-70 पाली। देखिए बात करेंगे। चलिए दोनों कप्तान टॉस के लिए आए यहाँ पर, ज़्यादा समय मत लीजिए। आज टूर्नामेंट की देखिए बात करेंगे, फाइनल डे। और ये चलिए भाई यहाँ पर लॉन्ग ऑन के ऊपर से यहाँ पर बड़ा हिट देखिए, झलक 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 दिखला जा 6 रन। डीजे थोड़ी सी देखिए साथ और होते तो मजा आ जाता, लेकिन यहाँ पर डीजे की थोड़ी सी पाबंदी सॉन्ग के लिए। बहुत बढ़िया। तो चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए 27 है। अभी जीत से देखिए एकदम से करीब है। टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं है, लेकिन आसान बना दिए दोनों बैटर्स यहाँ पर। 18 गेंद अभी जीत के लिए बात करेंगे, 7 की जरूरत है। टेनिस क्रिकेट .in लाइव देखिए पूरा अपने काम को निभाते हुए आनंदवाड़ी चलिए यहाँ से बात करेंगे। अभी जीत और हार के बीच में यहाँ पर
अगर समीकरण की बात कर लें तो बहुत आसान देखिए यहाँ से कितना जिंदगी में हर चीज आसान लगता है, कभी कभी हम जल्दबाजी में मुश्किल बना लेते हैं। लेकिन यहाँ से देखिए दोनों बल्लेबाज कोई जल्दबाजी नहीं, और ये साझेदारी देखिए जो मैं माफूली में देखा था नाइट मैचेस में, मैच को बहुत अच्छी तरह से फिनिश कर रहे थे, और यहाँ भी देखिए आज बहुत बढ़िया फिनिश करते हुए। अरे चलिए स्क्वायर कट से पॉइंट के फील्डर को देखिए बीट करते हुए, और गेंद देखते देखते डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर बालाईकारी सर का इशारा 4 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ से। अभी तक देखिए अर्जुन बांगर शांत थोड़ा सा है, लेकिन इस बाली के बल्ले से देखिए ये हमेशा अपने बल्लेबाजी से बताता है भाई आ लड़ ले खुल के, मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा प्राउड टॉप बाली शाहपुर ये खड़ा है भाई। छोटा हाइट बड़ा फाइट, जीत के लिए 3 की जरूरत है। देखिए से 1 के 47 फिनिश देखिए, बड़ा हथियार कि इतना रंग खूबसूरत लगता है जब आता है होली, और जब मैदान में चलता है बाली का AK-47 की गोली। और न जाने बहुत सारे मैदान में इनकी बल्लेबाजी के अंदाज यही है। मैच को कंप्लीट किया एकदम से माही के अंदाज में, नट आउट 29 रन बनाए। तो चलिए इसके बाद जो मैच खेला जाएगा थोड़ा इंतजार है। RCC ठम्बोली 40 प्लस, और उसके साथ देखिए बात करेंगे बेकी 70 पाली। तो चलिए दोनों कप्तान को यहाँ पर टॉस के लिए आना होगा। समय पर चाय, समय पर राय, समय पर टॉस होना बहुत जरूरी है। सोमनाथ खाड़ी सर देखिए बात करेंगे, बुलंद आवाज, पहाड़ी आवाज, एक तूफानी आवाज, चाहे शाहपुर लीजिए, चाहे मुरबाड लीजिए, चाहे बदलापुर लीजिए,